नमस्कार. दैनिक लोकप्रभा रॅपिड फायर मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मॅडम. नमस्कार. आजची आपली मुलाखत होणार आहे बीडच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर विचार करणाऱ्या आणि तडाडीच्या धडपडीच्या आपल्या ज्या समाजसेविका आहेत सीमा ओसवाल मॅडम यांची आपण आज रॅपिड फायर मध्ये मुलाखत घेण्यासाठी इथे आलेलो आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी नेहा आहे आणि आपलं रॅपिड फायर मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम मॅडम, आम्हाला असं कळालं की तुम्ही मनसेमध्ये होत्या राजकारणामध्ये. तर एक जैन समाजाची महिला जसं आम्ही पाहतो की एवढ्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये ऍक्टिव्ह नाहीयेत, तर तुम्ही जैन समाजाच्या असूनही तुम्हाला असं का वाटलं की आपण राजकारण करावं? एकतर तुम्ही मला प्रश्न विचारला की राजकारणाचा, तर मी मनसेमध्ये होते आणि मनसेमध्ये माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद होतं. पण जिल्हाध्यक्ष पदाच्या वेळेस मी जेव्हा काम करत होते, माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पद होतं, तर तेव्हा असं वाटलं की राजकारणी लोक फक्त आश्वासनं देतात आणि प्रॉपर जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा काय होतं की बऱ्याचदा फोन बंद करतात किंवा मी बाहेर आहे असं स्टेटमेंट येतं आणि ज्याला ऍक्च्युअली काम करायचं असतं त्याला पदाची गरज नसते. येस. आणि मला असं वाटलं की मी काम चांगल्या पद्धतीने करू शकते, पण पक्षामध्ये काय होतं की जी व्यक्ती चांगलं काम करते तर तिला प्रेशराईज केलं जातं आणि मग आपण पक्षासाठी काम करतो, समाजासाठी काम करतो आणि आपण जर चांगलं काम करायला लागलो, पक्षातून जर प्रेशर येत असेल तर मग करायची काय गरज आहे, कुणासाठी आपण काम. आणि एकतर आमची कास्ट अशी, म्हणजे मी जैन समाजाची आहे आणि जैन समाजाच्या व्यक्तीला मला नाही वाटत की कुठं राजकारणामध्ये स्थान आहे. म्हणून मग मला कुठंतरी असं वाटलं की अरे आपल्याला कामच करायचंय, तर राजकारण काय आणि समाजकारण काय, आपल्याला सामाजिक क्षेत्रात काम करायचंय म्हणून आपण कुठेही करू शकतो. पण असं कधीतरी डोक्यात येतं की समाजकारणाला जर राजकारणाची जोड असेल तर अतिशय उत्कृष्टपणे करता येतं आपल्याला सामाजिक कार्य. पण मला नाही वाटत की जैन समाजाच्या व्यक्तीला कुणी पुढे घेऊन जाऊ शकतं, म्हणून मग मी हेच माझं क्षेत्र निवडलं. समाजाचं एक विशेष भान, शिक्षणाचं विशेष भान आणि खरंच समाजकारणामध्ये अत्यंत हृदयापासून त्या आजार पण बघत नाहीत, घरातला आजार पण बघत नाही, स्वतःचं नाही, अत्यंत तळमळीने त्या समाजकारणामध्ये त्यांनी स्वतःला ओतून दिलेला आहे. तर तुम्ही जो आता हा शैक्षणिक उपक्रम राबवताय मॅडम, तर तो अत्यंत कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. माझं हे शैक्षणिक क्षेत्रातलं जे काम आहे, तर तुम्ही बघितलं असेल गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे 2010 पासून काम करतंय आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हे आमचा तेव्हापासूनच चालू आहे. पण मागच्या 2-3 वर्षात आपण हे मोठ्या पद्धतीने करत आहोत. मागच्या वर्षी आपल्याकडे 150 शाळा होत्या, या वर्षी किमान 200+ शाळा आहेत आणि आमचा एकच उद्देश आहे की आपल्या बीडची ओळख म्हणजे ऊसतोड कामगारांची ओळख म्हणून असं ओळखलं जातं आणि त्या कष्टकऱ्यांच्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा जे मोलमजुरी करतात त्या मुलांना शिक्षण घेताना अडचणी येऊ नये म्हणून आम्ही गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आणि प्रयास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने काम करत आहोत आणि प्रयत्न करत आहोत. असा कुठला तुमच्या आयुष्यामध्ये इन्सिडेंट झालाय का की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण शैक्षणिक कार्यावरच जास्त फोकस करावा? असा इन्सिडेंट म्हटलं तर मॅडम तुम्हाला सांगू का, माझं जे बालपण होतं तर मी तुम्हाला सांगते की एका भिकाऱ्यापेक्षा कमी नव्हतं. म्हणजे जे कष्टकरी लोक आहेत, मोलमजुरी करणारे जे लोक आहेत, तर तशा पद्धतीतच माझं बालपण गेलेलं आहे. आणि जे गरीब लोकांना अडचण येतात, ज्या म्हणजे त्या लोकांना अडचण येतात, त्या अडचणी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. म्हणून मला कुठंतरी असं वाटत होतं की आपण ह्या गरजवंत लोकांसाठी काम केलं पाहिजे, म्हणून मी हे काम करायला सुरुवात केलेली. एक विशेष प्रेरणा घेतल्याशिवाय, एखाद्या विशेष व्यक्तीची प्रेरणा घेतल्याशिवाय आपण समाजकारणामध्ये उतरत नाही, मग ते राजकारण असो किंवा समाजकारण असो. तर कारणामध्ये जेव्हा तुम्ही आहेत, तर अशी कुठली प्रभावी व्यक्ती आहे जिचा प्रभाव समाजकारणाचा तुमच्यावर आहे आणि त्या व्यक्तीची प्रेरणा घेऊन तुम्ही आज समाजकारण करताय? मॅम, आपण प्रेरणा घेऊन काम करतो हे तर मला वाटतं की बहुतेक सगळेजण प्रेरणा घेऊनच काम करतात. पण मी माझ्या आयुष्यातला बोध घेतलेला आहे, म्हणजे मी जे आयुष्यात भोगलेलं आहे लहानपणी, म्हणजे तुम्हाला सांगते की एक स्वाभिमानी भिकारीपेक्षा माझी परिस्थिती नव्हती आणि त्याच्यातून मी अनुभव घेतला आणि मी तेव्हा लहानपणी असं ठरवलं होतं की भविष्यात जर माझं चांगलं जर झालं तर मला ह्या गरजू लोकांसाठी, भूमिहीन लोकांसाठी, अपंग लोकांसाठी, निराधार लोकांसाठी मला काम करायचंय. म्हणून मी तो अनुभव घेऊन मी काम करायचं, म्हणजे मी जेव्हा 7वी-8वीला होते तेव्हाच ठरवलं होतं आणि ईश्वराने कृपा केली की आज माझ्या हाताने फुल नाही तर फुलाच्या पाकळीच्या रूपात माझ्याकडून सेवा घडते आणि मी तेच मानते. ताई, मला एक सांगा, आता तुम्ही हे जे समाज कार्य करता, राजकारणाचं पण तुम्ही आम्हाला सांगितलं,
तुम्हाला असं का वाटलं की आपण समाजकारणाकडे वळून शालेय साहित्यच वाटप करावं? आणि हे तुम्ही किती दिवसापासून करताय शालेय साहित्य वाटप? आता शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हा मागच्या आमचा 2010 ते 12 पासून चालू आहे, किंवा आता 15 वर्ष 15 झालेले वर्ष आहे. झाले. हो. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की माझी माहेरची परिस्थिती म्हणजे एक स्वाभिमानी भिकारीपेक्षा फार काही कमी नव्हती. म्हणजे आम्हाला खूप गरज होती, आम्हाला वाटायचं की लोकांनी आम्हाला मदत करावी, पण त्या काळी आम्हाला कुणीच मदतीला आलेलं नव्हतं. आणि आम्ही स्वाभिमानी एवढं होतो की कुणाच्या पुढे आम्ही हात नाही पसरले. तर तेव्हा जो मला अनुभव आलेला होता, शाळेत जाताना माझ्याकडे वही नसायची, पेन नसायचं, आणि त्यामुळे माझं फारसं काही शिक्षण झालेलं नाहीये, किंवा जे पण मला काही बनायचं होतं किंवा ज्या काही चांगल्या घरच्या मुलींच्या गोष्टी असतात त्या मला कधीच मिळालेल्या नव्हत्या. म्हणून तेव्हा असं मला कुठेतरी वाटलं की माझ्यासारख्या अशा बऱ्याच मुली आहेत की ज्यांना ह्या गोष्टींची गरज आहे. आणि तेव्हाचे माझे जे अनुभव होते, तर मला असं वाटलं की आता जर समजा मी ती त्यावेळेस थिंक केली होती की भविष्यात जर माझं चांगलं जर झालं तर मी नक्कीच गरजवंतासाठी मी काम करेल. आणि आज मला वाटतं की ईश्वराने कुठेतरी कृपा केलेली आहे आणि फुल नाही तर फुलाच्या पाकळीच्या रूपामध्ये माझ्याकडनं थोडंफार काम होत आहे. तर आता यातून कसं आहे माहितीये का, तुम्ही ती मनामध्ये प्रबळ इच्छा ठेवली की शिक्षण खूप काळाची गरज आहे, शिक्षण महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही शिक्षणावर भरपूर प्रमाणामध्ये फोकस केला. एक मुलगी बनून पण तुम्ही त्याच गोष्टीला आजही मनामध्ये धरून आहेत आणि त्याच दिशेने तुमची वाटचाल आहे. एक महिलांसाठी तुम्ही काम करता, त्यानंतर लहान मुलांसाठी एवढं शिक्षणाचं साहित्याचं वाटप करता. त्यातून तुम्ही फक्त त्या शिक्षणाच्या साहित्याचं वाटप न करता त्यांना तुम्ही पुश करताय, प्रेरणा देताय की आम्ही तुम्हाला देतो पण तुम्ही शिका. त्यामुळे तुम्ही थांबून बसू नका, शिक्षण थांबवू नका, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि जेव्हा ते मुलं मोठे होतील तेव्हा ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी. आणि या तुम्ही समानतेने तुम्ही काम करताय. तर या सगळ्या गोष्टीतून तुम्ही एक महिला म्हणून समाजकार्य करताना महिलांसाठी काय संदेश द्यावा असं वाटतो? मी एक महिला म्हणून सामाजिक क्षेत्रात जे काम करते, तर मला असं वाटतं की महिलांना सपोर्ट केलं पाहिजे. आज आपण बघतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात तर त्यांना आपल्या महिलाच सपोर्ट करत नाही. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल की पुरुष मंडळीला जर एखाद्या XYZ व्यक्तीची जरी माहिती असेल तर ते कुठंच बोलणार नाही की ही व्यक्ती अशी आहे तशी आहे. पण महिलांमध्ये हे विशेष गुण आहे. आणि मला वाटतं की एखादी जर चांगलं काम करायला लागली तर तिला प्रोत्साहन देण्यासाठी फार मोठं मन लागतं. आणि ते कुठंतरी महिलांमध्ये कमी आहे. आणि मला वाटतं की आपण 21व्या शतकात चाललो आहे, तर ती कुठंतरी तो थिंकिंग माणसाने किंवा त्या महिलांनी कमी केला पाहिजे. आणि जे चांगल्या महिला काम करतायत ना, तर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम आपल्या महिलांनी केलं पाहिजे, मैत्रिणींनी केलं पाहिजे. मॅडम मला एक सांगा की या सगळ्या गोष्टींमध्ये समाजकार्य करताना तुम्ही असं कुठल्या व्यक्तिमत्वाला तुमच्या मनामध्ये ठेवलं एक समाजकार्य करताना की तुम्ही प्रेरणा घेतली की हा हे समाजासाठी करतात तर मीही समाजासाठी केलं पाहिजे, एक सामाजिक भान ठेवून मीही असं समाजकार्यामध्ये उतरलं पाहिजे? आता प्रत्येकाचे कसं असतं, एक आयडियल त्यांनी डोक्यामध्ये ठेवलेलं असतं की मी याच्या पद्धतीनेच काम करायला पाहिजे, मी त्याच्याच पद्धतीने काम करायला पाहिजे. म्हणजे आपण जी अनाथाची माय सिंधुताई सपकाळ आहेत, तर त्या मला फार आवडतात. पण मी त्यांच्या पद्धतीने माझी तुलना मी कुठंच करू शकत नाही, कारण त्यांचं काम फार म्हणजे अथंग सागर आहे असं म्हणू शकेल मी, किंवा आकाशा एवढी त्यांची झेप आहे. माझी आणि त्यांची कुठंच बरोबरी नाहीये. पण मी लहानपणी जो माझा अनुभव घेतलेला आहे की तुम्ही जेव्हा तुमची परिस्थिती गरीब असते ना, तर लोक जे तुम्हाला वागणूक देतात ती अतिशय खालच्या दर्जाची वागणूक देतात. म्हणजे तुम्ही जर गरीब असाल तर तुम्हाला नीट बोलणार नाही, किंवा त्यांची जागा तुमच्या दरवाजाच्या बाहेर असेल. म्हणजे मला तर असंच केलेलं होतं, म्हणून मीच तुम्हाला सांगते. आणि तेव्हा ते मला इतकं खटकायचं ना की नातेवाईक असू द्या किंवा कुणी. आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला सांगते तुमच्या मंचावर की मला एकही मैत्रीण नाही. म्हणजे मी जेव्हा शाळेत जात होते, माझी एवढी गरिबीची परिस्थिती होती, मला एकही मुलगी बोलत नव्हती. आणि ते कुठंतरी बोचायचं आपल्याला. आणि म्हणून मी माझाच बोध घेतला. आणि आपण कुठंतरी जर भविष्यात मोठं झालं तर त्या संकल्पनेतूनच मी आज हे काम करते. आणि असं नाही की आज माझं थोडंफार काम चालू आहे, उद्याही भविष्यात माझ्याकडून जेवढं शक्य होईल मी तेवढं काम करणार. आणि माझं हे काम जे आहे तर ते सातत्याने चालू राहणार आहे. म्हणजे मागच्या 15 वर्षापासून मी हे काम करते आणि आता तर मला तुमच्या सर्वांची साथ मिळते. तर निश्चित भविष्यात अजून जे गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं जे छोटंसं रोपट आहे तर निश्चित त्याचं वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाहीये. महिलांना तुम्ही एक उदाहरण बनून पुढे आहात.
कसं असतं समाजामध्ये वागताना सगळ्याच महिला आपल्या बाजूने बोलतील याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. कारण कसं असतं, आपण कोणासाठी कितीही केलं तरीही ती व्यक्ती आपल्याला तेवढंच मानेल नाही याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. जसं की सगळ्याच गोष्टी सारख्या नसतात. पण तरीही तुम्ही महिलांसाठी कार्यरतच आहात, की तुम्ही असं म्हणत नाहीत की ती मला बोलली ना मग मी तिच्यासाठी कार्य नाही करणार, असा तुमचा प्रकार. तर मग आजच्या पद्धती जेव्हा तुम्ही आहेत या परिस्थितीमध्ये, तर मला असं एक विचारायचं की तुम्ही या सगळ्या महिलांसाठी काही करू इच्छिता का आता? कारण शालेय साहित्य वाटपाच्या बरोबर तुमच्या समाजकारणाला म्हणजे तुम्ही एक दुसरी जोड दिलेली आहे का? आणि महिलांसाठी तुम्ही काय विशेष करणार? त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? ते मी तर तुम्हाला सांगेल की आमचं जे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आहे यांचं 2010 पासून आमचं वर्किंग चालू आहे. म्हणजे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत काम करतंय. म्हणजे त्याच्यात हेल्थ कॅम्प असतील किंवा अजून दुष्काळामध्ये मोफत पाणी पुरवठा असेल, महिलांना आणि मुलींना प्रशिक्षण देणं असेल किंवा शालेय साहित्य वाटप असेल. आणि दिवाळीला आमचा फार मोठा उपक्रम असतो खूप किराणाचा, मोठा असतो. की ज्याच्यात भूमिहीन, अपंग, निराधार जे कुटुंब आहेत तर त्यांना आपण दिवाळीचा सण गोड करण्यासाठी किराणा देतो. पण तुम्ही जो मला आता प्रश्न विचारला की भविष्यात तुमची महिलांसाठी काय संकल्पना असणार आहे, तर जेव्हा आपण हे काम करतो तर हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं जे असतं फंडिंगचा विषय असतो. येस. आणि कुठलीही गोष्ट बघा तुम्ही पैशाशिवाय होत नाही. हो. पण गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आता सध्या जे काम करतात हे फक्त बाहेरचे लोक आहेत जे आपल्याला मदत करतायत. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, नांदेड इकडच्या साईडचे जे लोक आहेत तर तेच आपल्याला मदत करतायत, की ज्या लोकांचा अर्थार्थी आपल्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही किंवा बीड जिल्ह्याशी त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, पण त्यांना गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाचं काम बघून ते आपल्याला मदत करतायत. तर त्याच्या रूपाने आपलं एवढं काम चालू आहे. पण आपल्या जिल्ह्यातून किंवा अजून कुठून जर आपल्याला मदत मिळाली तर निश्चित आपण महिलांच्या सबलीकरणासाठी आपण काम करू आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला काम करायचंय. कारण आपला जिल्हा म्हणजे एक तुम्हाला सांगते की आपल्या जिल्ह्याच्या खासदार महिला होत्या, परत पालकमंत्री महिला होत्या. आणि एक महिलांची ओळख आहे आपल्या जिल्ह्याला आणि आपल्याला वाटतं की आपल्यात तेवढे सक्षम आहे आपण की एका महिलेला आपण स्वतःच्या पायावर उभं करू शकतो. आणि जर महिलांचं संघटन जर झालं तर निश्चित आपण भविष्यात आपल्या बीड जिल्ह्याचं नाव पूर्ण भारतात घेऊन जाऊ शकतो. एवढं तर मी निश्चित सांगू शकते तुम्हाला. ताई मला सांगा, आता तुम्ही समाजकारण करताय, मनसेच्या पदाधिकारी पण राहिलेले आहेत. तुमच्या या कामाला इन्स्पायर होऊन जर एखादा पक्ष जर म्हटला की आमच्यासोबत काम करा, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही राजकारणात जाल? आता हे बघा, एखादा पक्ष म्हणजे मी काय म्हणेल की गॉडफादर लागतो त्याला. येस. बरोबर आहे का? आणि ईश्वराची कृपा झाली आणि जर चांगलं जर गॉडफादर जर मला मिळालं तर मला वाटतं की मी का ऍक्सेप्ट करू नये ते. आणि मला तर एक माझी प्रांजळ भावना आहे की माझ्याकडे काही नसताना मी जर एवढं काम करते, आता तुम्ही बघताय आणि माझं सगळं काम तुम्ही बघताय की एकदम ट्रान्सपरंटली मी लाईव्ह करते, त्याचे फोटोग्राफ्स असतात, गेस्ट असतात. जर तुम्ही माझ्याकडे मोठी जर जबाबदारी दिली किंवा एखादं मोठं पाठबळ जर माझ्यासोबत असेल तर मी नक्कीच भविष्यात विचार करेल की आपण ती गोष्ट किंवा ते क्षेत्र चॉईस करायचंय की नाही करायचंय. आणि जर चांगल्या पद्धतीने जर पाठबळ मिळालं तर मला वाटतं की माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, माझ्या सोबत आहेत, तर त्यांनाही मी विचारात घेईल आणि मग पुढचा निर्णय मी नक्कीच घेईल. खूप छान मॅडम, तुम्ही सांगितलं की कोणाचा प्रभाव म्हटल्यानंतर आपला स्वतःचा प्रभाव आपल्यावर असणं किती गरजेचं आहे. आणि आपण स्वतः एक माणूस म्हणून जागरूक असणं खूप महत्वाचं आहे, की आपण कोणत्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जातो, पण जेव्हा एखाद्या आयुष्याच्या टप्प्यावर येऊन जेव्हा आपण सक्सेस मिळवतो तेव्हा आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून लोकांसाठी उतरायला पाहिजे. हे तुमचे शब्द खूप छान वाटले आम्हाला ऐकून. आणि आमच्या रॅपिड फायर मध्ये तुम्ही तुमचा अनमोल वेळ दिला, त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅम. धन्यवाद.